आणि आता राजकीय टॉपने आपण बातम्या बघणार आहोत। अब की बार भाजप तडीपार हाच राज्याचा नारा असायला हवा। उद्धव ठाकरेंची कणकवलीमधून भाजपवर टीका। नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे म्हणतायत अब की बार 400 पार, तुम्ही म्हणाला पाहिजे अब की बार भाजप तडीपार। पक्ष फुटतोय हे मला कळत नव्हतं का? मिंध्यांच्या दाढीला पकडून खेचून आणता आलं असतं, पण नासके आंबे काढून फेकायचे होते। उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात। माझे आमदार फुटतायत, त्याला पकडून टाकू शकलो नसतं हॉटेलमध्ये। या मिंद्याचं काय उचलून कुठूनही दाढी उचलून धरून खेचून आणलं असतं त्याला। शेवटची निवडणूक सांगून मतं मागतील, पण तुम्ही भावनिक होऊ नका। अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना टोला लगावत बारामतीकरांना आवाहन। तर सुनेत्रा पवारांना बारामती लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर करा, कार्यकर्त्यांची मागणी। भावनिक होतील, कोण आणखीन काही सांगतील, कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे, अमकच आहे तमकच आहे। आता खरीच की शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही। तुम्ही भावनिक होऊ नका ही माझी खूप कळकळीची विनंती आहे। उद्या लोकसभा निवडणुकीत मला कामाची पावती द्यायची असेल तर मी द्याल त्या खासदाराला मतदान करा। आजपर्यंत वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका, अजित पवारांचं विधान। एवढीच विनंती आहे की इतके दिवस तुम्ही वरिष्ठांचं ऐकलं, आता माझं ऐका। मी उमेदवार आहे अजित पवार, उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे। सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांनाच सत्तेची गुर्मी, मोठ्यांचा अपमान करणं हे या सरकारचं धोरण। काकांच्या भरोशावर मोठे झाले आणि त्यांच्यावरच पलटले। नाना पटोलेंचा अजित पवारांना टोला। अजित पवारांसोबत काम केल्याची लाज वाटते। ज्या माऊलीनं वाढवलं तिचंच कुंकू कधी पुसलं जाण्याची वाट पाहता अजित पवारांच्या विधानावर जितेंद्र आव्हाड आक्रमक। म्हणजे ज्या कुटुंबाने तुम्हाला सगळं दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला जेवायला दिलं, ज्या माऊलीने तुम्हाला पोरासारखं वागवलं, तीच माऊली ना ती प्रतिभाताई। तिचं कुंकू कधी पुसलं जात आहे याची वाट बघताय का तुम्ही? इंडिया आघाडीमध्ये ममता बॅनर्जींचा घुमजाव। तृणमूल काँग्रेसकडून काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा 5 जागांची ऑफर। ममता बॅनर्जींच्या ऑफरवर 2 दिवसांमध्ये निर्णय होणार, सूत्रांची माहिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी 5 वाजता संसदेत बोलणार। राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार मानणार आहेत। भाजपच्या सर्व खासदारांना सभागृहात उपस्थित राहण्याचे निर्देश। 17 आणि 18 फेब्रुवारीला भाजपचं दिल्लीत राष्ट्रीय अधिवेशन। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अधिवेशनाला विशेष महत्त्व।